नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। 1 एप्रिल 2025 पासून देशात लागू होणाऱ्या नव्या बँकिंग नियमांमुळे ग्राहकांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर थेट परिणाम होणार आहे। क्रेडिट कार्डचे फायदे, एटीएम व्यवहार, बचत खात्याचे नियम आणि व्याजदरांमध्ये बदल होत असल्याने नागरिकांनी हे बदल आधीच समजून घेतले तर आर्थिक दंड आणि गैरसोयीपासून बचाव होऊ शकतो। तसेच देशातील विविध बँकांनी एटीएम मधून रोख रक्कम काढण्याच्या नियमात सुधारणा केली आहे। आता एका महिन्यात इतर बँकांच्या एटीएम मधून फक्त 3 वेळा मोफत पैसे काढण्याची मुभा असेल। यापेक्षा जास्त व्यवहार झाल्यास दरवेळी 20 ते 25 रुपये शुल्क आकारले जाणार आहे। त्यामुळे ग्राहकांनी आपले व्यवहार नियोजितपणे करावेत। तसेच एसबीआय, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक यांसारख्या बँकांनी त्यांच्या खात्यांवर किमान शिल्लक ठेवण्याचे नियम कठोर केले आहेत। शहरी, अर्धशहरी आणि ग्रामीण भागानुसार ही किमान रक्कम ठरवली जाईल। ठराविक शिल्लक न राखल्यास दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे। त्याचबरोबर चेक व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू करण्यात येत आहे। या अंतर्गत 5000 रुपयांपेक्षा जास्त रकमेसाठी चेक सादर करताना तपशिलांची पूर्वपुष्टी आवश्यक असेल। यात चेक क्रमांक, तारीख, रक्कम आणि प्राप्तकर्त्यांचे नाव यांचा समावेश असेल। यामुळे फसवणूक टाळण्यास मदत होईल। याशिवाय डिजिटल बँकिंग क्षेत्रातही बँका अधिक स्मार्ट होत असून एआय आधारित चॅटबॉट्स आणि प्रगत फीचर्स लॉन्च केले जात आहेत। व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी 2 फॅक्टर ऑथेंटिफिकेशन आणि बायोमेट्रिक पडताळणी सारख्या सुरक्षा उपायांनाही अधिक मजबूत करण्यात येत आहे। तसेच बचत खात्यांवरील आणि मुदत ठेवींवरील व्याजदरात देखील सुधारणा होणार आहे। आता व्याजदर हे खात्यातील उपलब्ध शिल्लक रकमेवर आधारित असतील। जास्त शिल्लक रक्कम ठेवणाऱ्यांना अधिक व्याजदरांचा लाभ मिळू शकतो। या बदलामुळे बँकिंग प्रणाली अधिक स्पर्धात्मक आणि ग्राहकाभिमुख होईल। याशिवाय क्रेडिट कार्डच्या फायदेशीर संबंधित महत्त्वाचा बदल म्हणजे विस्तारासह ब्रँडेड क्रेडिट कार्डवरील तिकीट व्हाउचर, नूतनीकरण भत्ते आणि माइलस्टोन रिवॉर्ड्स सारखे फायदे काही बँका बंद करत आहेत। एसबीआय, आयडीएफसी फर्स्ट आणि ऍक्सिस बँक यांनी हे बदल घोषित केले असून ऍक्सिस बँकेचे नियम 18 एप्रिल पासून लागू होतील। त्यामुळे या कार्ड धारकांनी नव्या अटी वाचून घेणे आवश्यक आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।